नका जाऊ म्हटलेलं कीर्तनात येतं. कुठं चालला बालन टाकायला, नका जाऊ, आता येतो 10ला. नका जाऊ म्हणते तर येतो म्हणतो तर, पण नक्का न जाऊ. आता बंधन कळालं, हे हसतात, त्यांना यांना अनुभव आहे त्या शब्दाचा. का काय शताब्दी महोत्सव राव, आणि तुम्ही दिसले नाही कीर्तनाला. निघलो महाराज, गाडीला किक मारली. मग काय पेट्रोल नव्हतं का? दम काढावं, तुम्ही ऐकून तर घेत जा. गाडीला किक मारल्यानंतर गाडीचा आवाज झाला. मी बसलेलाच होतो गाडीवर, मंडई आली महाराज. मी बसेल मंडळी आली, तिनं दोन्ही हँडल धरले. मग काय झालं? नका न जाऊ, उतरलो महाराज. आता बंधन कळालं. विठ्ठल कडू भाऊ, हे बंधन तोडायचं. संसार बंधन तोडा वेगी. हिंद केसरी पहलवान बाप आहे. एका लंगोटावर अनेक मल्लांना आसमान दाखवतो दिवसभर, आणि तो कुस्तीला निघाला. त्याचा 5 वर्षाचा मुलगा दरवाजात. कुठे झाला पप्पा? कुस्तीला. धरला धोत्राचा सोगा, नाही जाऊ देणार. ट्रकला ब्रेक लागल्यासारखा बाप थांबला. ताकद नाही. अरे हिंद केसरी आहे, एक कानाखाली ठेवली तर पोर जाग्यावर मरतं. याचं नाव बंधन आहे. घाली धोतरासी पिळ प्रीतीची हे कळ, घाले धोतरासी पिळण सरोनेदी बाळ मागे पुढे पित्यासी. याचं नाव बंधन आहे, आणि ते बंधन तोडायचं आहे. आपुले आपण जमते. आता आपुले आपण करा सोडवण, आणि संसार बंधन तोडावे गे. हे बंधन तोडायचं आहे. 15वा अध्याय त्याच्यासाठीच आहे. ऊर्ध्वमूल, अधशाक, अश्वत्थ. पाठ आहे सगळे तुम्हाला. याचा बुंदा वर आहे, फांद्या खाली आहे. म्हणून रूपक करताना पिंपळ घेतला. पिंपळाला संस्कृतमध्ये अश्वत्थ म्हणतात. अश्वत्थ, अश्वस्थ नाही. छाती दुखल्यावर वाटतं ते अश्वस्थ. बरं, हा अश्वत्थ. याच्यात 3 पद आहे. एक अ आहे, एक स्वस आहे, आणि एक थ आहे. 3 मिळून शब्द झाला अश्वत्थ. त्याच्यात मध्ये स्वस आहे. स्वस पहिला अ, नंतर थ, मधला स्वस. स्वसचा अर्थ उद्या होतो संस्कृतमध्ये. स्वसचा अर्थ उद्या, ह्यसचा अर्थ काल, आणि अद्येचा अर्थ आज. मी काही संस्कृत शिकवायला बसलो नाही, मजा सांगतो. ह्यस काल, स्वस उद्या, अद्य आज. तुमच्या भाषेत यस्टरडे, टुडे, टुमारो, इन दिस वे. बस असंच आहे. हेचचा अर्थ काल झाला, अद्येचा अर्थ आज, आणि स्वसचा उद्या. स्वस म्हणजे उद्या, अ म्हणजे नाही, थ म्हणजे टिकणे. उद्यापर्यंत टिकेल ही ज्याची शाश्वती नाही, त्याचं नाव अश्वत्थ. तैसीच ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती, म्हणून यया ते म्हणती अश्वत्थ गा. याचा बुंदावर आहे. म्हणून शरीराला संसारच म्हणतो. बुंदावर, बुंदा एक असतो, फांद्या अनेक असतात. म्हणून डोकं एक आहे, हातपाय 2-2 आहे. त्याला पुन्हा बारीक फांद्या आहे, ते 10-10 बोटं. ऊर्ध्वमूल, अधशाख, अश्वत्थम, प्राहुरव्ययम. ह्या संसाररूपी वृक्षाचं वर्णन चालू असताना अर्जुन मध्येच बोलायला लागले. बापरे, असा जर वृक्ष आहे देवा, तर कैसेनी नाशू उपजे तया वृक्षा. या संसाररूपी वृक्षाचा नाश कशानं होईल? गीतेमध्ये उत्तर आहे, असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. असंगरूपी शस्त्राने याचं छेदन करायचं, बंधन तोडा असंगरूपी शस्त्राने. ज्ञानोबाराय म्हणतात, अज्ञानमुळे यया. ते बा आमच्या माऊलीनं मान हलवली की जमलं. आपल्याला 100 पैकी 250. विठ्ठल विठ्ठल.
उत्तर आहे असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. आणि माऊली म्हणतात अज्ञान मुळे या ज्ञानाची खड्ग. ज्ञानरूपी शस्त्राने हे बंधन तोडायचं आहे. ज्ञानाला शस्त्र म्हणतात. ज्ञान आणि वैराग्य. वैराग्य म्हणजे ढाल आहे आणि ज्ञान ही तलवार आहे. थोडंसं रामायणात जावं लागते आता. थोडंसं दुसरं काय माझ्याकडे त्याशिवाय काय. रामचंद्र प्रभू ज्ञान आहे, लक्ष्मण वैराग्य आहे. बारकावा सांगतो, हरिण सोन्याचा आहे. मला सांगा इतके वर्षे रामचंद्र लक्ष्मणाला काम सांगायचे, आज स्वतः का गेले? जर म्हटलं असतं अरे लखन तुम्हारी भाभी चाहते तो जाओ हिरण मार के लाओ, ऑर्डर मान्य केली नसती, गेला नसता, हरण मारून आला नसता. स्वतः का गेले? हरिण सोन्याचा आहे, लक्ष्मण वैराग्य आहे, राम ज्ञान आहे. प्रभूला हे सांगायचं आहे स्वतःला ज्ञानी म्हणणारे सोन्यामागं पडतात, वैराग्य सोन्यामागं पडत नाही. आणि पळालं तर लोक त्याला वैराग्य म्हणणार नाही म्हणून ते घरी ठेवलं आणि ज्ञान गेलं. एक दुसरं, ज्ञान ही तलवार आहे आणि वैराग्य ढाल आहे. ढालीचं काम काय आहे? संरक्षण. आणि तलवारीचं काम आक्रमण. म्हणून सीतेचं रक्षण ढालीकडे, हरिण मारायचा कार्यक्रम तलवारीकडे. विठ्ठल विठ्ठल. इथपर्यंत आलो आपण. ज्ञानरूपी शस्त्राने हे बंधन तोडायचं आहे. संसार बंधन तोडावेगी त्याकरता ज्ञानरूपी शस्त्र. मग ज्ञान कशानं होईल? चित्तशुद्धीने. चित्तशुद्धी कशानं होईल? नामचिंतनाने. इथून तिकडे चाललो आपण, माऊलीचं लक्ष आहे माझ्याकडे. संसार बंधन तोडायचं ज्ञानरूपी शस्त्राने. ज्ञान कशाने? चित्तशुद्धीने. चित्तशुद्धी कशाने? नामचिंतनाने. अहो पण त्याला हजारो नाम आहे. म्हणले हजारो नाम असले तरी मी सांगतो त्या नामाचं चिंतन. दुसऱ्या चरणातून पहिल्यात आलो. माऊलीचं लक्ष आहे माझ्याकडे. संसार बंधन तोडावे की. बंधन कशाने तोडायचं? ज्ञानरूपी शस्त्राने. ज्ञान कशानं होईल? चित्तशुद्धीने. चित्तशुद्धी कशाने? नामचिंतनाने. अहो मग हजारो नाम आहे, असू द्या, हजारो असले तरी रामकृष्ण नामही दोन्ही साजेर. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू सगळे.
संसार बंधन तोडावे गे. बंधन तोडायचं कशाने? ज्ञानरूपी शस्त्राने. मग ज्ञानाची प्राप्ती चित्तशुद्धीने. चित्तशुद्ध नामचिंतनाने. अहो पण हजारो नाम आहे ना. काना तारो नाम छे हजार, कहा नाम लिखऊ कंको, रोज रोज बदले मुक्का, कहा ग्राम भिजवू कंको. बस तारो नाम छे हजार. काना तारो नाम छे हजार. त्याला हजारो नाम आहे. मग कोण्या नामाचं चिंतन? माऊली म्हणतात हजारो असले तरी मी सांगतो ते रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. आता रामकृष्णच का? त्याची बरीचशी कारणं आहे. बरोबर करू सगळे आपण. दोन्हीची गरज आहे परमार्थात. संकल्प आणि निश्चय दोन्हीची गरज आहे. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, पण जरी राहे बुद्धी निश्चयात्मिका बुद्धेही. संकल्प विकल्पात्मकम मनः. मनाचं काम काय आहे? मन कोणत्या ड्युटीवर आहे? संकल्प आणि विकल्प. संकल्प म्हणजे उद्यापासून 5 मिनिट तरी देवाचं नाव घेणार, हा संकल्प. विकल्प कीर्तन संपल्यावर कोणाच्या तरी चपला नेणार. हे माऊली हे मना. संकल्प आणि विकल्प हे दोन्ही कामं मनाचे आहे. आणि निश्चय बुद्धीचा आहे. कधी कधी बुद्धीचा निश्चय हे हाणून पाडतंय. निश्चय केलेला असतो बुद्धीनं. सप्ताह आता उद्यापासून गावात सुरू. केवढी कृपा आमच्या झिंजुरके बाबाची बरं का. त्याही वेळेला जोग महाराजच्या सप्त्यात झिंजुरके बाबांनी प्रमाण उचललं. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले तिथून शाबास म्हणायचे. 150 टाळकरी तयार केले बाबाने. केवढं कार्य आहे. म्हणून बाबाला काहीच होणार नाही का? नामाच्या चिंतने आणि 12 वाटा पळते विघ्ने. आनंद आहे, खूप आनंद आहे. पण थोडीशीच वेळ राहिली मला. अभिनंदन. दोन्हीची गरज आहे. निश्चय करती बुद्धी का उद्यापासून सप्ताह गावात सुरू आहे. काकडा सुद्धा चुकवायचा नाही. निश्चय करून झोपलं. रात्री 9ला घड्याळ लावलं. 5चा काकडा. घड्याळ वाजलं बिचारं. त्याचा काही दोष आहे का? घड्याळ वाजल्याबरोबर त्याचं मन म्हणतं काय आजच आहे का सप्ताह? 5-6 दिवस आहे अजून. कर पण इतकं बिलिंदर आहे. म्हणून दोघांची युती पाहिजे परमार्थात. मनाचा संकल्प आणि बुद्धीचा निश्चय. यासाठी या दोनची गरज आहे. कारण बुद्धीची देवता सूर्य आहे, मनाची देवता चंद्र आहे. संकल्प मनाचं काम आहे आणि निश्चय बुद्धीचं काम आहे. बुद्धीची देवता सूर्य आहे, मनाची देवता चंद्र आहे. ह्या दोन्ही देवता प्रसन्न करण्यासाठी चंद्रवंशातला कृष्ण आहे, सूर्यवंशातला राम आहे. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. हृदय मंदिरी स्मराकारी स्मराकारी मंदिरी स्मराकारी. म्हणून दुसरं एक रममान करण्याचं काम राममध्ये आणि आकर्षण करण्याचं काम किसनराव. हा बस कळलं. अस्मिन रमंती योगिनः. ज्याच्यात योगीही रममान होतात. राजा जनक विधेयी आहे. अग्नी माझी एक पाव जळे तरी पुराण बंद केलं नाही असा विदेही राजा. त्याला रूपानं पागल केला तो श्रीराम आहे. रूपानं पागल केला. मी विदेही राजा आहे. हे दोघं कोण आहे?
सहज बिराग मन रूप मेरा, सहज बिराग रूप मन मेरा, थकित हुई जी मी चंद चकोरा. चकोर आणि चंद्राला भुलावं तसं या मुलाच्या मुखाकडे पाहून मी पागल झालो. हे कोण आहे? विश्वामित्राने परिचय दिला. तू पागल होशील यात काय नवल आहे? 80,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाणारा विश्वामित्र यानं येडा केला. हा राम आहे. अस्मिन रमंती योगिना, ज्याच्यात योगीही रममान होतात आणि चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण आहे. तसं दोघाचा विरोधाभास आहे. निवडणुकीला उभे नाही, पण जन्मापासून विरोध, तरी दोन्ही साजेरी. जन्मापासून विरोध आहे. रामाचा जन्म भर दुपारी, किसनरावचा अर्ध्या रात्री. रामाचा शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्य पक्षात. रामाचा नवमीला, कृष्णाचा अष्टमीला. रामाचा चैत्रात, कृष्णाचा श्रावणात. रामाचा उन्हाळ्यात, कृष्णाचा पावसाळ्यात. रामाचा राजवाड्यात, कृष्णाचा येरवड्यात. सेंट्रल जेल. रामाचा जन्म झाला तेव्हा मायबापाला आनंद आहे. भय प्रकट कृपाला, दीन दयाला, कौसल्या हितखारी. हे मारवाडी बसले ना, पाठ आहे त्यांना. एकदा रामायणे केलं. हा बस. भय प्रकट कृपाला, दीन दयाला, कौसल्या हितकारी. त्यांना माहित आहे, जाऊ द्या. पागल, तुम्ही लक्षात घ्या. रामाचा जन्म झाला, पळत आली दासी. जय हो महाराज, बधाई हो महाराज, बधाई. क्या हुआ? आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिका ना, मानहु ब्रह्मानंद समाना, परमानंद पुरी मन राजा, जाही बुलाई बजावहु बाजा. आणि एकाएकी भर दुपारी वाजायला लागलं अयोध्येत. दुसरीच्या दारात तिसरी जाऊन चौथा प्रश्न. बाई कशाचा नवबला, बाई कशाचा नवबला, कशाचा नवबला, बाई कशाचा नवबला. पुत्र झाला दशरथा, एकनाथ महाराज का बनलाय? कविता म्हणते. दशरथा बाई कविताचा सुळसुळाट झाला. काहींना असं वाटल म्हणून गैरसमज दूर केला नाही. हा अभंग एकनाथ महाराजांचा. बाई कशाच्या नवबदा, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, कौसल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो, लोक दर्शन को चले आहे, सुहाना हो तो ऐसा. प्रचंड गर्दी दशरथच्या राजमहालामध्ये. रामाचा जन्म झाला, अख्ख्या अयोध्येत आनंद आहे. मायबापाला आनंद आहे. कृष्णाचा जन्म झाला, मायबाप चिंतेत आहे. कृष्ण जन्म झाला आणि देवकी पहिल्या एसटीनं बालम टाकायला आली. मोहनराव घ्या पेढे. वाचलं कुठं? सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसासी कळलं, माझ्या बाळासी मारील. दोघं. आता एक विरोधाभास पहा. राम शब्दामध्ये एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श, असा वेल्डिंग केला कडूभाऊ. कोण? कृष्ण. राम सरळ आहे. रामाचं चरित्र एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. या बाबाचं अनेक बाण्या. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. अनेक पत्न्या, अनेक वचनं. असा विरोधाभास असला तरी दोघांनी काय केलं? दुर्जनाचा येणे करुणी संवार. पूर्ण अवतार रामकृष्ण म्हणून ही साम्यता आहे. राम आणि कृष्ण. दुसरं कारण पुन्हा हे नावही साजरे आहे आणि ज्यांना आहे ते दोघंही साजरे आहे. बरं का? हे लक्षात ठेवा.
नाही तर नामाचा आणि रूपाचा मेळ बसेलच शिंदे माऊली, सांगता येत नाही. एक निळोबारायचा अभंग आहे, पण आम्हाला ती सवय आहे, कविता वगैरे नाही, अभंग पाठ करायचं आणि त्याच्या आधारे बोलायचं, प्रमाण त्यांच्या बोला. आहे ना, निळोबाराय. घोळण्या नाव लक्ष्मण, घोळण्या लक्ष्मण घोळण्या नाव लक्ष्मण, नाव लक्ष्मण करते भरजन लायाचे, करते भजन लायाचे, करते भजन लायाचे, करते भजन लायाचे. गुणा नाम लक्ष्मण करते भक्षण लायाचे, भक्षण नाही, करते भजन लायाचे, भजन करते भजन लायाचे. लक्ष्मण जेवण आहे, दान आहे. घोळण्या नाव लक्ष्मण, ते केरसुणी सारखं आहे, खापरात लाह्या भासता येते, त्या केरसुणीचं नाव लक्ष्मण आहे. एक लक्ष्मण इंद्रजित मारतो आणि हा लाया भासतोय. घोळण्या नाव लक्ष्मण करते भर्जन लाह्याचे, लुगड्या नाव चंद्रकळा परी तो काळा रंगवरी, निळा म्हणे घुसळती रवी ते न दावी प्रकाश. रवी लाकडाची आहे, ती हरवली तर टारचणी शोधायची आहे, आणि तो उदयाला आला तर त्रैलोक्य प्रकाशित आहे. नाव तसं नाही, मग नावही साजरे आहे, ज्यांना आहे ते दोघंही साजरे आहे. पाहिल्या वेद लावी, त्यांच्या रूपाचाही विचार करा, म्हणून दोघाची रूपही साजरी आणि त्यांना असणारे हे दोन्ही नावही साजरी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो कोई राम बोलो. कामापुरतं समजलं तुम्हाला. म्हणून रामकृष्ण नाम ही दोन्ही साजिरी, साजिरी असल्यामुळे हृदय मंदिरी स्मराकारे, हा मुद्दाम शब्द आहे, हृदय मंदिरी स्मराकारे. नाही तर मला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुखमाई. हा, हातात तुळशीची माळ आहे, चालले मनी ओढणं, जीभही वळवळ करती तोंडात, काय म्हणते कोणास माहीत. इथपर्यंत ठीक आहे. माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुखमाई, अरे मनवा तो चहू दिशा फिरे, ये तो सुमरन नाही. म्हणून शब्द आहे हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरे स्मराकारे, हृदय मंदिरे स्मराकारे.